मंडळी, घरचं गायांचं कामकाज आवरून आम्ही आलोय 4G बुलेट सुपर नेपियरची स्टिक कटिंग करायला. उद्या ते जुन्नरचे जे दादा आहेत, शेतकरी दादा, तर ते उद्या जागेवरती घ्यायला येणार आहेत. हे बघा, आणि त्यांचंच केनियन जम्बोच्या पण त्यांना 500 स्टिक पाहिजे होतं. ते इथे येऊन केनियन जम्बोचं ही सरी जी आहे ती बघून गेली, तर त्यांना पाहिजेच 500 स्टिक. दाखवून दिलेलं आहे काटे वगैरे कसे असतात काय, पण ते म्हणले नाही आम्हाला पाहिजे तर पाहिजेच. म्हटलं ठीक आहे चालून, मग 500 स्टिक आपण त्यांना कटिंग करून देतोय. तर जवळपास त्यांच्या किती 3,500 कांड्या आहे ना, 3,500 कांड्या कट करायच्या आहेत. तसंच त्यांना बाहुबलीचं पण लागत होतं. तर बाहुबली गवताच्या पण स्टिक ज्या आहेत त्या आम्ही त्यांच्या वाट्याच्या ठेवलेल्या होत्या. तर आज ते संपल्यात फायनली, ते झाले कटिंग वगैरे करून सगळं. आणि आता इथं चालू केनियन जम्बोची कटिंग. केनियन जम्बो झालं का जेवढं होईल तेवढं चाललंय आमचं सुपर नेपियर कटिंग करून ठेवू. बघू आता, दिवस माळवण्यावरती आहे. कारण आता पहिल्यासारखं काय अंधार पडेपर्यंत थांबता येणार नाही. कारण आमच्या इकडे एवढ्याच्यात सारखे हिंडते बिबटे. कालच्या त्या दिवशी पण 2 दिसले होते. त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी तृप्तीच्या पप्पांना या रस्त्याला एक आडवा गेला होता रात्रीचाच 8-8:30च्या टायमिंगला. त्याच्यानंतर काल तर संध्याकाळी 6 वाजताच गव्हाचं रान ते बांधायचं काम चालू होतं. तेव्हा आमच्या गव्हाच्या बांधावरूनच गेला एक असं एवढंच पिल्लू होतं. तर त्याच्यामुळे रिस्क घेता येणार नाही. दिवस मावळायला लागला का आपलं घरी सुटायचं काम आज नाही उद्या करता येईल. आता तसं आहे ना, व्हिडिओ मध्ये पण दिसायला लागलंय हे म्हणजे मानव जीवन जर अवघडच होत चाललंय. डायनोसॉर नंतर आता बिबटे जीवन येतंय का काय कळा ना हो. कधी बिबटे निघायला लागले, जान येतो जान आहे. त्याच्यामुळे अंधार पडायला लागला का घरी कल्टी मारायची.